आयुष्यात पहिल्यांदा उबरनी मनासारखं बिल काढले आणि बरोबर टायमिंगला बिल काढले. म्हणजे विषय काय झाला, डेक्कनवरून निगडीला एक बुकिंग घेऊन आलो मी आणि त्याच्यात लेडीज होती. आणि लेडीज इथं आल्यावर तिचं ड्रॉप लोकेशन चुकवलं होतं. त्याच्या लेकीने गाडी बुक करून दिली आणि तिथं तिला जिथं जायचं होतं त्याच्यापेक्षा 3 किलोमीटर दुसरीकडे लोकेशन होतं. आणि जी गाडीत बसली होती ना, तिला नीट सांगताच येणार रस्ता कुठं जायचं कसं जायचं. ती म्हणायची हे दुकान तर इथूनच वळायचे बरं का. दोनदा तीनदा मला फिरून त्यांनी वाकडं तिकडं परत तिथंच आणलं. म्हणजे असं मिळून 5-6 किलोमीटर माझी गाडी चालली असेल बोगस. आणि शेवट मग तिला आठवलं 5-6 किलोमीटर गाडी चालल्यानंतर आपल्याला इथं जायचंय. आणि परत बिल द्यायच्या वेळेस म्हणली मी तुम्ही चुकीचं कसं काय फिरवता असं तसं. तिचंच लोकेशन चुकलं हे तिलाच कबूल नव्हतं. ती मलाच येड्यात काढायची. आणि शेवट बिल द्यायच्या वेळेस राईट उबरनी कार्यक्रम केला. 22.55 किलोमीटरची ट्रिप आणि उबरने बिल केलं 730 रुपये. म्हणजे मीटरनी सुद्धा एवढं बिल होत नाही. ते म्हणजे कशाच तरी ऍड झालं वाटतं ते. पण ते त्यांनी विचारलं मला इतकं कशाच वाढलंय. नाही नाही म्हणलं ती 4-5 किलोमीटर जास्त फिरलं ना त्याच वाढतं. असं बिना ऍड करता फिरवलं ना मग लय बिल वाढतं. 100 रुपये किलोमीटर लागत म्हणलं. म्हणलं ते आम्ही एवढे काय देणार देवाच लागते. म्हणलं नाही चला पोलीस स्टेशनला. शेवट तिचा लेख बाहेर आला. म्हणलं ही काय दाखवलंय ना, ही कंपनी दाखवलंय माझ्या मनाने नाही दाखवलं. शेवट त्यांना इतका पस्तावा झाला. मी त्यांना शेवटपर्यंत तेच सांगितलं तुम्ही गाडी एकटा फिरवली म्हणूनच ते वाढलं. आता ती कशाने का वाढा ना, मला उबरने 300 रुपये दिलेत. पण त्याचं इतकं तोंड उतारलं की म्हणजे जरा बरा मलापासून बरं वाटलं. आयुष्यात ते परत एक्स्ट्रा गाडी फिरवणार नाहीत. ते लेडीज शेवटपर्यंत मला थँकफुल नव्हते की बा तू माझ्यासाठी एवढं सहकार्य करून आला. आणि मी त्या लेडीजच्या जागी जर घडी असताना जागे उतरला असता. पण कसं लेडीजची आपण रिस्पेक्ट करू, त्यांना घरापर्यंत सोडतो. पण त्यांना आपल्या सेवेची कदर नसते किंवा त्यांचं लोकेशन तिकडे तिसरीकडे संपलंय. तरी पण आपण सहकार्य म्हणून आलो तिथं. का तर मध्ये सोडलं तर कुठंच लेडीजला कुठं मध्ये सोडता आणि परत ते गोठाळा तीन त्यापेक्षा घरात थोडंफार आपल्या पदर सहकार्य करायचं. पण त्यांना टायमिंगवर वेळेवर तिथं पोहोचायचं.